आज आमचं काम चालतं सर विषमुक्त शेती विषमुक्त हा आमचा मेन बेस आहे, ज्याच्या माध्यमातून आपलं काही प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचवतो आहे. त्यात आपलं हे पहिलं प्रोडक्ट आहे सर. आपलं काम पर्टिक्युलरली नुसत्या उभ्या पिकावर काम करत नाही. आपलं काम चाललं सर जमिनीवर. ज्यांची जमीन चांगली आहे त्यांची सगळी शेती चांगली आहे सर. म्हणजे कुठलंही पीक त्या जमिनीत घातलं तर तुमचं चांगलंच होणार आहे सर. ज्याच्यामध्ये आपलं हे पहिलं प्रोडक्ट आहे सर भुवा सुपर. जे जमिनीखालनं येणारे जे आळे असते, होऊ शकतं आमची प्रोडक्ट तुम्हाला कुठेतरी बघायला पण भेटली असतील किंवा कधी वापरला पण असाल सर. मी असं नाही म्हणत की आम्ही सांगायला म्हणून नवीन आहे तुमच्यासाठी. तुम्ही कुठे, कारण हा प्रोजेक्ट 2013 पासून चालू आहे. आपल्या भागामध्ये सुद्धा काही लोकांनी वापरलेली आपली प्रोडक्ट्स तुम्ही सुद्धा कुठेतरी बघितलं असाल किंवा वापरली पण असू शकताय. मी थोडक्यात तुम्हाला माहिती देईन. हे आपलं पहिलं प्रोडक्ट आहे भुवा सुपर. जमिनीखालनं येणारी जी आळे असते, वाळवी, हुमणी, खोळाळी वगैरे, त्याच्यामध्ये आपलं हे प्रोडक्ट काम करते. हे कुठल्याही पद्धतीचं खताला ऑप्शन म्हणून नाही सर. हे कीटकनाशक आहे, वेगळ्या पद्धतीचं कीटकनाशक क्रिस्टल फॉर्ममध्ये असते. ज्या वेळेला आपण लागण करतोय किंवा द्राक्ष बागेसाठी खड चटणी, माला चटणी घेतोय, त्या वेळेला आपल्याला ते वापरायचं आहे. ऊसाच्या लागणीच्या वेळेला किंवा ऊस फोडाच्या वेळेला आपण वापरतो, किंवा माळव्यासाठी आपण लागणीच्या वेळेला आपल्या मल्चिंग पेपरच्या खाली सुद्धा आपण हे टाकू शकतो. ज्याचं काम जर तुम्ही बघितला, वाळवी, हुमणी, खोडाळी असेल, कटवर्म्स असतील किंवा गोगलगाय असेल, ह्या सगळ्या कीटकांना आपल्या पिकापासून दूर ठेवायचं काम करतं. आपण जे केमिकल कंटेंट वापरतोय त्याच्यामुळे आपण आपल्या शेतामधले कीटक तर मारतोय, पण ते कीटकाबरोबर युजफुल बॅक्टेरिया पण मारायला लागले. त्याच्यामध्ये एक साधं उदाहरण म्हणजे गांडुळासारखा जर प्राणी बघितला तर आपल्याला लहानपणापासून शिकवले गांडूळ शेतकऱ्याचा मित्र आहे. पण आपण हुमणी मारायच्या नादामध्ये गांडूळ पण मारायला लागलो सर. कारण आपण विष टाकायला लागलो डायरेक्टली. त्याच्यामध्ये हुमणी मारत्या खरं आहे, पण त्याच्याबरोबर गांडूळ पण आपल्याला आपली ते जागा सोडून खाली चालले सर. 3-3 फुटाच्या खाली गांडूळ चालले. आज गांडुळाचा जर तुम्ही नुसार रिसर्च केला तर एक गांडूळ दररोज 3 फूट लांब आणि 1 फूट रुंद आणि 1 फूट खोल एवढी नांगरट दररोज करतं सर, एक गांडूळ. म्हणजे आपल्या शेतामध्ये गांडूळ का पाहिजे, तर जे ऑक्सिजनची लेवल आहे, जे हवा आतून मुळापासून जे फिरायला पाहिजे, ते सगळं काम भुसभुशीत करायचं काम गांडूळ करत असते. आणि आपण नेमकं त्यालाच मार लागलो. त्यामुळे गच्चीकरण पण व्हायला लागले आणि शेतकऱ्याचा ह्या गोष्टीचा फायदा औषध दुकानदारांना औषध कंपनी घ्यायला लागले की तुमचं जमीन भुसभुशीत करायला हे पोटॅश टाका आणि हे टाका आणि काही मिक्स करा. बरं, गांडूळ असतं तर मला ती करायची गरज आली नसती. सेंद्रिय शेतीमध्ये म्हणून काम करणं, ऑर्गॅनिकवर काम करणं गरजेचं आहे सर. बहुत सुपर हे गांडुळासारख्या फायद्याच्या कीटकांना इजा करत नाही. ह्याच्यावर लेपित केलेलं औषध पाण्याच्या संपर्कात आल्याशिवाय ऍक्टिव्ह होत नाही. म्हणजे तुम्ही हे वर्षभर जरी शेतामध्ये टाकून ठेवला आणि त्याला पाऊस नाही पडला किंवा पाणी नाही पाजलं तर ते काम चालू करत नाही. जेव्हा ते पाण्याच्या संपर्कात येणार आहे, कारण आता लागण करायच्या वेळेला आपण इसकटलं आणि आता पाणी मिळालं की ते त्याचं काम ऍक्टिवेट करते. त्याच्यापासून जमीन भुसभुशीत करण्याचं काम पण करतं, कीटकनाशकाचं पण काम करणार आहे, पांढरी मुळीला सोडायसाठी मदत पण करण्याचं काम आपले भुवाचं सुपर करणार आहे. ह्याचा जर बघितला तर एकरा 6 महिन्याच्या पिकासाठी आपण 2 बॅगा म्हणजे 4 किलो देतोय. याचं 6 महिन्यापर्यंत काम ऍक्टिवेट राहणार आहे. आज द्राक्ष बागेसाठी खोडळे असेल, मिलीबग असेल, यासाठी टॉप लेवलचा रिझल्ट आपण या प्रोडक्टचा घेतला आहे. आपल्या सगळ्या भागामध्ये आपला रिझल्ट चालू आहे सर. याळीमध्ये, गव्हांमध्ये वगैरे आपण जे रिझल्ट घेतले आहेत, सावड्यामध्ये, ते तुम्ही 100% ह्याची माहिती सुद्धा पूर्णपणे घेऊ शकता. आपलं दुसरं प्रोडक्ट आहे सर ग्रो मॅजिक ॲडव्हान्स. पिकाची वाढ या कन्सेप्टवर आपलं प्रोडक्ट काम करते. 100 ग्रॅमची पुढे जास्मिनेटवर आधारित नॅनो टेक्नॉलॉजीने बनलेलं आपलं प्रोडक्ट आहे. म्हणजे लोक म्हणतात की 100 ग्रॅमची पुढे काय काम करणार आहे, पण ह्याचा जर रिझल्ट तुम्ही बघितला तर गर्भधारणेसाठी असेल, फुलगळ फळगळ कमी करण्यासाठी असेल, कॅनोपी वाढवण्यासाठी असेल, किंवा पिकामध्ये जी पांढरी मुळी सोडायसाठी असेल, ह्या सगळ्या कामासाठी आपले इंडिया ग्रो मॅजिक ॲडव्हान्स काम करणार आहे सर. हे जर बघितलं तर खूप चांगलं रिझल्ट. आज डाळिंबासारखा शेतकरी कळी काढायसाठी खूप खर्च करतो सर. आज द्राक्ष बागेत गेल्या वर्षी हालतून बघितला, काडीची गर्भधारणा झालेली नाही. या केसमध्ये आपण उन्हाळ्या चटणीला किंवा माला चटणी सुद्धा आपण हे प्रोडक्ट देतोय सर. माळवा असेल तर तुम्हाला 8 दिवसात रिझल्ट कळेल सर की किती टॉप लेवलचा रिझल्ट आहे. फुलगळ वगैरे तुमची कमी झालेली आहे. मिरची वगैरे असेल तर खूप चांगला रिझल्ट आपण त्याचा घेतला. मिरचीला, टोमॅटोला, वांगीला वगैरे आपण रिझल्ट येतोय. वांगी म्हणून आपलं जे गाव आहे त्या वांगीमध्ये सुद्धा माळवं खूप प्रमाणामध्ये असतं सर. आपलं रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने आपण तिथे घेतो सर. अशा पद्धतीचं आपलं दुसरं प्रोडक्ट आहे ग्रो मॅजिक ॲडव्हान्स. आपलं तिसरं प्रोडक्ट आहे सर MI स्प्रे प्लस. स्टिकर, स्प्रेडर, ॲक्टिवेटर, पेंटेटर, रिॲक्टर म्हणून काम करते. परागकरण, मधमाशीला आकर्षित करायचं म्हणून काम करणार आहे. आज बघितलं तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं की औषध दुकानदाराने आपल्याला काय फसवले माहिती आहे का, ह्या प्रत्येक कामासाठी वेगळे प्रोडक्ट देतात. स्टिकर म्हणून वेगळे प्रोडक्ट, पेनिट्रेटर म्हणून वेगळे प्रोडक्ट, रिॲक्टर म्हणून वेगळे प्रोडक्ट, त्यानंतर ॲक्टिवेटर म्हणून वेगळे प्रोडक्ट. आणि ह्या सगळ्यामुळे काय झालं, आपला खर्च वाढायला आला आहे. गरज नसताना आपला खर्च वाढायला आहे. आम्ही जे असं प्रोडक्ट देणार आलो ते हे सगळी कामं एकत्रित करणार आहे. उलट मधमाशीला आकर्षित करायचं काम पण आपलं प्रोडक्ट करणार आहे. हे मॉडिफाय आहे, पाण्याचा pH मेंटेन करण्यासाठी आपण वापरतोय. जसं की लिंबू वगैरे आपण पिळतो, ॲसिड असेल, अल्कलाइन न्यूट्रिशन वगैरे करण्यासाठी वापरतो. सगळ्यात जबरदस्त आपल्याकडे प्रोडक्ट आहे MI प्रॉड म्हणून. हे एक बुरशीनाशक आहे. 128 प्रकारच्या बुरशीवर काम करतं. प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक दोन्ही प्रकारच्या बुरशीमध्ये आपले प्रोडक्ट काम करणार आहे. आज ह्याचा रिझल्ट बघितला तर मुळीला लागलेली बुरशी सुद्धा आपण ड्रिपमध्ये सोडून सुद्धा काढू शकतो सर. किंवा वर जी बुरशी असते, आता दावण्या सुद्धा बुरशीलाच एक प्रकार आहे सर. म्हणजे द्राक्ष बागेला जे येत होतं आपण त्याच्यामध्ये प्रिकॉशन म्हणून ह्या प्रोडक्टवर काम करणार आहे. मी असं नाही म्हणत की तुमची शेती डायरेक्टली की जैविक करा. होऊ शकतं सुरुवातीला तुम्हाला 20% करावं लागेल, पुढल्या वर्षी 40% कराल, त्याच्या पुढल्या वर्षी 60%.
आपण टप्प्याटप्प्याने त्याला करणार आहे, कारण शाकाहारी माणूस लगेच मांसाहारी नाही होणार, किंवा मांसाहारी लगेच शाकाहारी नाही होणार. पण प्रोसेस आपल्याला करणं गरजेचं आहे, कारण आता सध्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया विषमुक्त शेतीसाठी खूप प्रयोग करायला लागले, आणि त्याच्यामध्ये आम्हाला हा कन्सेप्ट दिलेला आहे सर, लोकांपर्यंत पोहोचवून हा कन्सेप्ट लोकांपर्यंत पोहोचवतो. ही MI वीर आहे, एक कीटकनाशक आहे, अर्क सिस्टीममधून तयार झालेलं कीटकनाशक आहे. तुम्ही जर बघितलं तर ह्याच्यामध्ये घटक कडुलिंबाचं तेल, लसूण तेल, माशाचं तेल, मिरची तेल, करंज तेल, शिमला मिरची तेल, निलगिरी तेल, ह्या सगळ्याच्या कॉम्बिनेशनचं किंवा अर्कापासून तयार केलेलं आपलं हे प्रोडक्ट आहे, कीटकनाशक म्हणून काम करते. ह्याचा सुद्धा रिझल्ट खूप चांगला आपण घेतलेला आहे सर. त्यानंतर MI सेट्रा, पांढरी माशी, फुलकिडे, तुडतुडे वगैरे असेल, आळी वगैरे असेल, त्याच्यामध्ये आपले प्रोडक्ट काम करते. हे आपल्याकडे एक खास प्रोडक्ट आहे व्हायरस म्हणून. खास व्हायरससाठी मार्केटमध्ये कुठलं प्रोडक्ट नाही सर. कॉम्बिनेशनमध्ये देतात, कीटकनाशक प्लस बुरशीनाशक, कीटकनाशक परत फफूंदनाशक, अशा पद्धतीनं कॉम्बिनेशनमध्ये प्रोडक्ट देतात व्हायरससाठी. आपण व्हायरसवर काम करतो सर. हा व्हायरस थोपवायचं काम करतो, म्हणजे आलेला व्हायरस घालवणार नाही, कारण बोकुलेली पानं बोकुलेलीच राहणार आहे सर. नवीन जी कळी निघते त्याच्यामध्ये व्हायरस राहू नये यासाठी आपले हे प्रोडक्ट काम करते. पपईसाठी, मिरचीसाठी, पेरूसाठी आपण खूप चांगल्या पद्धतीने याचा रिझल्ट घेतलेला आहे सर. आणि हे आपलं शेवटचं प्रोडक्ट आहे सर, ओलिव्ह 16 म्हणून. पिकांची मायक्रोन्युट्रियनची कमतरता भरून काढण्यासाठी आपण हे प्रोडक्ट वापरतोय, ज्याच्या माध्यमातून 16 प्रकारचे मायक्रोन्युट्रियन्स आपल्या शेतामध्ये आपण झिंक, फेरस, सल्फेट वगैरे टाकतो सर. हे आपल्याला 5-6 प्रकारचेच माहिती आहेत सर मायक्रोन्युट्रियन्स. आपण 16 प्रकारचे मायक्रोन्युट्रियनची कमतरता भरून काढण्यासाठी आपण हे प्रोडक्ट वापरतोय. नत्राचं प्रमाण जे काही प्रमाणामध्ये आपल्याला मिळालं पाहिजे त्याच्यामध्ये काम करतं. सस्टेनेबिलिटी वाढवण्याचं काम, म्हणजे पाणी जास्त झालं तरी पण टिकवण्याची क्षमता वाढवतं, पाणी कमी पडलं तरी पण ते टिकवायची क्षमता वाढवण्याचं काम आपले प्रोडक्ट करणार आहे. पिकांचा हिरवटपणा असेल, श्वसन संस्था व्यवस्थित चालवायचं असेल, किंवा प्रकाश संश्लेषण व्यवस्थित चालवण्यासाठी आपले प्रोडक्ट काम करणार आहे. असे आपण टोटल 9 प्रकारच्या प्रोडक्टवर काम करतो सर. आपण वैयक्तिक एकाच कुठल्या खास पिकावर काम करतो असा काही प्रकार नाही सर. आपण जमिनीवर काम करतोय, कुठलंही पीक असेल तर ते चांगलं येण्यासाठी आपण त्याच्या माध्यमातून मदत करायला लागलोय. हे जे रिझल्ट खूप खतरनाक लेवलला आपण सगळ्या पिकासाठी, आता सोयाबीन असेल, ऊस असेल, किंवा फुलं असतील, फळं असतील, कडधान्य असेल, जे जे आपण पिकं आता सध्या शेतामध्ये करतो त्या कुठल्याही पिकासाठी आपण ह्या प्रोडक्टच्या माध्यमातून काम करू शकतोय सर. आणि एवढा जबरदस्त रिझल्ट जैविक शेतीमध्ये इंडिया ॲग्रोज आम्ही देतोय, ज्याची इन्फॉर्मेशन तुम्ही इंटरनेटवर पण घेऊ शकता. आम्ही असं नाही म्हणत की ह्याची माहिती तुम्हाला कुठे मिळणार नाही. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीची माहिती यूट्यूबवर मिळून जाईल, गुगलवर मिळून जाईल. कुणी वापरलंय, कसं वापरलंय, पंजाबमध्ये वापरलंय का, खाली तमिळनाडूमध्ये वापरलंय का, आसामला वापरलंय का, हे सगळ्या डिटेल्स तुम्हाला ह्या प्रोडक्टच्या माध्यमातून मिळून जातील सर.